तर आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला असं गणपत गायकवाड यांनी म्हटलंय। शिंदे बाप लेकांनी माझ्यावरती अन्याय केला असे ते म्हणाले। फडणवीसांना वारंवार सांगितलं, मात्र पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नाही। मला माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही असंही गणपत गायकवाड यांनी म्हटलंय। स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली। माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते। आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून या सर्व म्हणजे मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली। हो, स्वतः झाडगी गोळी मी मला काही पश्चाताप नाही, कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मारत असतील पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार? जीवे मारणार नव्हतो, पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे। आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाडून ठेवलेले आहेत। एक बाप म्हणून आहे, माझ्या मुलाला कोणी मारत असेल तर मी कदापि सहन करू शकत नाही। शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत। पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे। महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे हीच माझी विनंती आहे देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण।